start with the PPT and then we'll be starting. Okay. 1 2 3 इथे ठीक आहे. म्हणजे हे रफ करून परत लिहायची गरज नाही. ठीक आहे. ओके, तर मी पीपीटी शेअर करते तुमच्या बरोबर आणि मग आपण स्टार्ट करूया. येस मॅम. डिफरंट फ्रॉम पर्यंत लिहिलंयस तू बघ इथे. फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर, इथे लिव्हिंग थिंग्स आर. हे पहिले नॉन लिव्हिंग थिंग्स लिहिलं आपण, लिव्हिंग थिंग्स आर आणि मग ॲरोचे इथून 1 2 3. ठीक आहे. ओके, पीपीटी दिसतोय तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. एक मिनिट. येस मॅम. मिनिट. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना पीपीटी दिसत आहे? येस मॅम. ओके, तर तुमचा जो नवीन चॅप्टर आहे, तुमचा पहिला चॅप्टर झालेला आहे? येस मॅम. झालाय, तुम्हीच घेतलाय. ओके, हा, तर मग ते सेम क्लास आहे ना हा? ओके. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण उत्क्रांती बद्दल बघितलं होतं आणि या लेक्चर मध्ये आपण आता सजीवांमधील ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्या आपण बघणार आहोत. आता गेल्या चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सजीव बघितले. ओके, त्या सजीवांमध्ये काही सजीव जे होते ते एकपेशीय सजीव होते, काही सजीव जे होते ते बहुपेशीय सजीव होते. तुम्हाला माहिती आहे की सजीवांची जी उत्पत्ती झाली ती पहिल्यांदा एकपेशीय सजीवांपासून झाली आणि त्याच्यानंतर बहुपेशीय सजीव जे आहेत ते उदयास आले. ओके, तर ज्यांच्यामध्ये एकपेशीय हे जे सजीव आहेत, अशा एकपेशीय सजीवांमध्ये तुम्हाला बघितलं असेल तर सगळ्या ज्या त्यांच्या ज्या प्रोसेस आहेत बॉडीमध्ये, जेवढ्या पण काही फंक्शन्स होतात ते सगळे एका पेशीमध्ये होतात. परंतु जे बहुपेशीय आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी वेगवेगळी संस्था असते. ओके, आणि या संस्थेला आपण अवयव संस्था असं म्हणतो. तर मला कोणी सांगेल का की आपल्या शरीरामध्ये अशा कोणत्या कोणत्या अवयव संस्था असतात? मॅम मी सांगू? काय मॅम? हो सांग. रक्ताभिसरण संस्था असते, श्वसन संस्था असते, पचन संस्था असते. व्हेरी गुड. तर आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या संस्था असतात, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ओके, आणि प्रत्येक संस्थेचं कार्य हे वेगळं वेगळं असतं. जसं की पचन संस्था जर आपण म्हटलं तर पचन संस्थेमध्ये कोणते कोणते अवयव कार्यरत असतात? तर आपलं तोंड आहे, त्याच्यानंतर आपली अन्ननलिका आहे, त्याच्यानंतर आपलं जठर आहे, आतडे आहे, छोटे आतडे, मोठे आतडे. हे सगळे जे अवयव आहेत ते एकत्रितरित्या येऊन आपल्याला जे आपलं पचनाचं कार्य आहे ते पचनाचं कार्य करत असतात. ओके, तर आपण हे बघितलेलं आहे की जे बहुपेशीय सजीव आहे त्याच्यामध्ये प्रत्येक अवयव हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कार्य करत असतं. आता तुम्हाला माहिती असेल की आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न जेवत असतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो. तर आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या जीवनसत्वांची आपल्या शरीराला आवश्यकता असते? कोणी सांगेल मला? मी सांगते. प्रोटीन, विटामिन, कर्बोदके, प्रोटीन, विटामिन, कार्बोदके. पदार्थ.
ओके, तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की आपण हे सगळे पदार्थ आहे, जे सगळे प्रोटीन आहेत किंवा कर्बोदके आहेत, फॅट्स आहेत, हे सगळे आपण खातो. का खातो? तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून. ओके, आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आपण हे सगळे पदार्थ खात असतो. परंतु हे पदार्थ खाल्ल्यानंतर पचन होतं, म्हणजे आपल्याला माहितीये की जठरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात. ते आपल्या शरीराला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते डायजेशन करायचं करण्यासाठी, पचन करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. जसं की एका मिक्सर ग्राइंडर मध्ये जेव्हा आपण एखादा ज्यूस बनवतो तेव्हा कसं पदार्थ टाकतो आणि मग मिक्सर ग्राइंडरने ते ग्राइंड होऊन त्याच्यापासून ज्यूस बनतो. हा ज्यूस जो आहे तो आपल्या शरीरामध्ये शोषला जातो आणि जो चोथा आहे तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. जसं आपण ज्यूस बनवताना सुद्धा काय करतो की चोथा जो आहे तो बाहेर फेकून देतो आणि ज्यूस जे आहे ते आपण पितो. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे होत असतं. तर ते ज्यूस बनवल्यानंतर जे काही आपल्या शरीरातली जीवनसत्व आहेत त्या आपल्याला जेवणामधून मिळतात, ही जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जातात आणि आपल्याला ऊर्जा मिळते. तर ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा मिळण्यामागे कोणत्या पद्धतीच्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या प्रोसेस आहेत त्या होतात. ओके, कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया होतात, ह्या प्रक्रियांबद्दल आपण या पूर्ण धड्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिलं जे आहे, आता तुम्हाला मी एक पहिल्यांदा मेन टॉपिक कडे जाण्या अगोदर मी तुम्हाला काही एक सिंपल आयडिया देते की आपण बोलतो की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते. कोणी मला सांगेल का ही ऊर्जा कोणत्या मॉलिक्युलच्या फॉर्मॅटमध्ये असते? आपण त्या ऊर्जेला काय म्हणतो? आपल्या शरीरात तयार होणाऱ्या ऊर्जेला ATP. एटीपी. व्हेरी गुड. आपण त्याला एटीपी म्हणतो. पण हे एटीपी कसे प्रोड्यूस होतात तुम्हाला माहिती आहे का? आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होत असते तर त्याच्यासाठी फक्त आपलं अन्न हे कारणीभूत नसतं, तर आपण श्वसनाद्वारे जे ऑक्सिजन घेतो आहे, ओके, ते सुद्धा तेवढंच कारणीभूत असतं. आता आपल्या शरीरामध्ये जेव्हा ही एनर्जी प्रोड्यूस होत असते, एनर्जी तयार होत असते, पहिल्यांदा काय होतं, हे एकत्रितपणे आपली श्वसन संस्था आणि आपली पचन संस्था या दोघांचंही कार्य आहे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी. तर तुम्ही पहिला पॉइंट इथे बघितला असेल की सेल्युलर श्वसन म्हणजे काय. तर श्वसनाचे पण दोन प्रकार आहेत. पहिलं आहे बाह्य श्वसन, त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. हे एवढंच श्वसन आतापर्यंत आपल्याला माहिती होतं. परंतु ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याच्यामधून काय होतं, त्या ऑक्सिजनचा काय उपयोग असतो, हे ऑक्सिजन जेव्हा एखाद्या पेशीमध्ये जातं, आपल्याला माहिती ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम कोण करत असतं, पूर्ण शरीरात ऑक्सिजन पसरवण्याचं काम कोण करत असतं, आपलं रक्त करत असतं. हे जे ऑक्सिजन आहे ते प्रत्येक पेशीकडे नेण्याचं काम जे आहे ते हे आपलं रक्त करत असतं जेव्हा ऑक्सिजन एका पेशीमध्ये जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे की सेल्युलर श्वसन. सेल्युलर म्हणजे काय की पेशी मध्ये जे श्वसन होतं त्याला आपण सेल्युलर श्वसन म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की एक पेशी आहे आपल्याकडे, ओके, या पेशीमध्ये आपण जेव्हा एखादा पदार्थ खातो ते पदार्थाचा जो जीवनसत्व आहे ते प्रत्येक पेशीतून पेशी जातं. हे तुम्हाला माहिती आहे की आपण जेवढं पण खातो ते आपल्या सगळ्या पेशींमध्ये जातं. तर पचन संस्थेने आणलेलं अन्न आणि श्वसन संस्थेने आणलेला ऑक्सिजन हे जेव्हा पेशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही प्रकारे एक रिॲक्शन होते. ओके, यांच्यामध्ये काही प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यातून एनर्जी तयार होते, त्याच्यातून जी ऊर्जा तयार होते त्याला आपण एटीपी असे म्हणतो. तर पेशीमध्ये जे श्वसन होतं ज्याला आपण ऑक्सिडेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपण जेव्हा ऑक्सिजन या अन्न पदार्थामध्ये ऍड करतो, त्याच्यामध्ये टाकतो, तेव्हा त्या अन्न पदार्थाचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो, तेव्हा त्याच्यापासून एटीपी जो आहे तो तयार होतो. ओके, तर इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की सेल्युलर श्वसन जे आहे याच्यामध्ये जिवंत पेशी ज्या आहेत त्या
पचन संस्थेमधून जे पोषक तत्व येतं त्यांचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात आणि एटीपी प्रोड्यूस करतात. ओके, तर हे जे आहे हे आपल्याला सेल्युलर श्वसन जे आहे ते एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी अशा प्रकारे मदत करत असते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरी एक प्रक्रिया आहे जी आपल्या वनस्पतींमध्ये होते. वनस्पतींमध्ये ही प्रक्रिया होते ज्याचं नाव आहे प्रकाश संश्लेषण. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वनस्पती ऊर्जा कशी तयार करतात, त्यांच्यामध्ये जे काही अन्न आहे ते कसं तयार केलं जातं. तर वनस्पती जे आहे ते कार्बन डायऑक्साईड घेतात, पाणी घेतात आणि त्याच्यामधून ग्लुकोज बनवून ऑक्सिजन जे आहे ते निसर्गामध्ये विलीन करतात. ओके, तर याच्यामध्ये जेव्हा ते ऊर्जा तयार करत असतात तेव्हा त्याच्यासाठी ते सूर्यप्रकाशातली ऊर्जा जी आहे ती वापरत असतात. तर आता जेव्हा आपण श्वसनाचा विचार करतो तेव्हा दोन प्रकारचे श्वसन आहे. पहिलं आहे एरोबिक श्वसन आणि दुसरं आहे अनएरोबिक श्वसन. ओके, जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण जे आहे ते ऑक्सिजन असताना श्वसन करतो, ओके, म्हणजे त्यालाच एरोबिक श्वसन असं म्हणतात. आणि जेव्हा ऑक्सिजन शिवाय श्वसन होतं तेव्हा त्याला अनएरोबिक श्वसन असं म्हणतात. ओके, जेव्हा एरोबिक श्वसन हा ऑक्सिजनचा वापर ग्लुकोज मध्ये पूर्णपणे विघटन करण्यासाठी करतो. जेव्हा एरोबिक श्वसन होतं तेव्हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एटीपी तयार होतात, कारण जेवढं पण ग्लुकोज आपण खाल्लेलं आहे, जेवढं पण कर्बोदकं आपण खाल्लेली आहे त्याचं पूर्णपणे एटीपी मध्ये रूपांतरित करण्यासाठी मदत करतो. पण अनएरोबिक श्वसन जे आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतं याच्यामध्ये कमी प्रमाणात ऊर्जा जी आहे ती तयार होत असते. ओके, तर आपण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघूया, म्हणजे सुरुवात बघूया. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था आहेत, जसं की आपण आतापर्यंत बघितलं आहे. पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, ओके, नियंत्रण संस्था आहे. याच्यामध्ये आपलं शरीराचे बाह्य अवयवच नाही तर अंतर्गत जे अवयव आहेत ते सुद्धा कार्यरत असतात. ओके, तर याच्यामध्ये नेक्स्ट स्लाइड म्हणजे ऑन केली आहे का, ती दिसत नाही, पहिलीच दिसते. नाही, हीच स्लाइड आहे, परत दुसऱ्या स्लाइडवर नाही गेलोय आपण. ओके मॅम, याच्यावर नाही गेलेलो आहे अजून. आपण इंट्रोडक्शनच बघतोय, सुरुवातच बघतोय, त्यामुळे आपण अजून पुढे गेलेलो नाहीये. ओके, तर ही जी कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिनं आहेत, हे आपल्या ऊर्जेचं मुख्य स्त्रोत जे आहे ते आहे. ओके, आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशींमध्ये ज्या तंतुकणिका असतात त्याच्या मदतीने आपल्याला ही ऊर्जा मिळवली जाते. आपल्याला आता कोणाला माहिती आहे का या तंतुकणिका ज्या असतात त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कोणाला माहिती आहे? तंतुकणिका ज्या आहेत त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ओके, मायटोकॉन्ड्रिया. बरोबर, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं. आणि मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला माहिती याला पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात? कारण जी काही शरीरातली ऊर्जा आहे हे पेशींमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. म्हणून हे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत किंवा तंतुकणिका आहेत ते त्यांना शरीराचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे पॉवर हाऊस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर ऊर्जा निर्मितीस फक्त हे अन्न घटकच लागतात असं नाही. तुम्हाला सांगितलं की सेल मध्ये जेव्हा हे सगळे पोषक तत्व येतात फक्त त्याच्यापासून ऊर्जा तयार होत नाही, तर श्वसन संस्थेतून जे काही ऑक्सिजन येतं हे ऑक्सिजन पण याच्या बरोबर मिक्स होतं, वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, रासायनिक प्रक्रिया होतात आणि त्याच्यापासून जी ऊर्जा आहे ती तयार होत असते. ओके, आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करत असतो. वनस्पती पण वनस्पती जे असतात ते स्वतःचं पोषण जे आहे ते स्वतः करतात, स्वतःचे जे अन्न आहे ते स्वतः तयार करतात. म्हणून आपण बघितलं की त्यांना ऑटोट्रॉफ म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे प्राणी असं सुद्धा म्हणतात. स्वयंपोषी. स्वयंपोषी, करेक्ट. ओके, काही अन्न ते स्वतः वापरतात आणि काही अन्न जे आहे ते आपल्या
काही अवयवांमध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो आणि मग तेव्हा आपल्याला ही सगळी पोषक द्रव्य जे आहेत ती मिळतात. आता आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा वनस्पतीचं अन्न म्हणून वापर करत असतो, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काही प्रमाणात जी ऊर्जा आहे ती स्वतः वापरतात आणि काही प्रमाणात जी ऊर्जा आहे ती आपल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साठवून ठेवतात. जसं की फळांमध्ये आहे, त्यांच्या खोडांमध्ये, त्यांच्या मुळांमध्ये, त्यांच्या पानांमध्ये. आता असा कोणता पदार्थ आहे जो त्यांचा मूळ आहे जो आपण खातो, जसं की गाजर, बीटरूट. ओके, ते जे मूळ आहे ते आपण खातो, त्याच्यामध्ये त्यांचं अन्न साठवलेलं असतं. पानं कोणती खातो, तर हिरव्या पालेभाज्या. त्यामुळे जे काही हे अन्न त्यांनी साठवून ठेवलेलं आहे हे आपण ग्रहण करत असतो. फळं तर तुम्हाला माहिती आहे, फळं विविध प्रकारची. खोड कोणतं खातो तुम्हाला माहिती आहे आपण? ऊस ऊस मॅम. ऊस. अजून कोणतं माहितीये? काय मॅम, क्वेश्चन रिपीट करा. खोड कोणतं आपण खातो माहितीये तुम्हाला? खोड. हा, ऊस. ऊस तर एक झालेला आहे. अजून एक खोड आहे ते म्हणजे बटाटा. बटाटा सुद्धा एक प्रकारचे खोड आहे, स्टेम आहे. ओके, सो दूध, फळं, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्य, परत मध, बटाटे, रताळी, मिठाई यांपासून आपल्याला कर्बोदकं मिळतात. आणि कर्बोदकांमधून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी, म्हणजे 1 ग्रॅम मधून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी जी आहे ती आपल्याला मिळत असते. तर आपण काही जी एनर्जी आहे ती वापरतो, जर आपण डेली भरपूर काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करत असतो, तर त्यामुळे आपण ही जी ऊर्जा आहे ती वापरतो आणि काही ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतो. ओके, तर तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा मानवी श्वसन संस्थाचं एक चित्र दिलेलं आहे. ओके, तर आपण जेव्हा श्वसन करतो, तुम्हाला मी 2 प्रकारचं श्वसन सांगितलं आहे. बाह्य श्वसन म्हणजे शरीर स्तरावरचं श्वसन आणि पेशी स्तरांवर आपलं जे श्वसन आहे ते होत असतं. तर शरीर स्तरावर कोणतं श्वसन होतं, काय करतो आपण त्याच्यामध्ये? मॅम, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सोडतो. हा, आपण ऑक्सिजन घेतो आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो सोडतो. हे झालं शरीर स्तरावर. याच्यानंतर पेशी स्तरावर जे श्वसन होतं त्याच्यामध्ये काय होतं की पेशीमध्ये पचन संस्थेकडून आलेली पोषक तत्वे आणि श्वसन संस्थेकडून आलेला ऑक्सिजन यांची जेव्हा रासायनिक प्रक्रिया होते त्याच्यापासून ऊर्जा तयार होते. आणि ही ऊर्जा असते कोणत्या फॉर्म मध्ये, तर एटीपीच्या फॉर्म मध्ये. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की ही जी आकृती आहे तुम्हाला दाखवलेली आहे ही तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम दिलेली आहे. तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता काय आहे की हे जे आहे ना हे 2 आवरणांनी बनलेलं असतं. बाह्य आवरण म्हणजेच आउटर मेम्ब्रेन आणि आतलं आवरण म्हणजे इनर मेम्ब्रेन जे असतात. त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या फोल्ड्स असतात, घड्या असतात. ओके, आणि या घड्यांना आपण क्रिस्टे असं म्हटलं जातं. आणि इथेच एटीपीचं जे आहे ते फॉर्मेशन होत असतं. एटीपीचं फुल फॉर्म आहे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, सो जिवंत पेशींमध्ये एटीपी हे एक ऊर्जा चलन आहे. जसं आपण बोलतो ना, आपण आपल्याकडे इंडियामध्ये काय कोणतं चलन चालतं तर रुपी. ओके, डॉलर्स हे बाहेरच्या देशामध्ये चालतं. तसं आपल्या शरीरातलं ऊर्जेचं चलन काय आहे तर हे एटीपी आहे. तर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी स्तरावर श्वसन होतं, सेल्युलर जे श्वसन होतं त्याच्यामध्ये हे एटीपी जे आहे ते तयार होत असतात. हॅलो, काय झालं? येस मॅम. मॅम तुमचा आवाज. हा, तुम्हाला काय बोलायचं मॅम नो डाऊट. ऐकू येते तुम्हाला? हो मॅम, येतोय. ओके ओके, ठीक आहे. येतोय मॅम. तर हे जे ऊर्जा आहे ती आपल्या सेल्युलर श्वसन प्रक्रियेद्वारे तयार होत असते. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोज आणि अजून काही जे सेंद्रिय रेणू असतील, सेंद्रिय रेणू म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स जे आहेत, आपले बायोमॉलिक्युल्स बोलू शकतो आपण, जे आपल्या शरीरात असणारे मॉलिक्युल जे आहेत, जे रेणू आहेत
ओके, त्यांचं विघटन होतं आणि त्याच्यापासून एटीपी जे आहे हे एटीपी तयार होतात. ओके, एटीपीची निर्मिती कुठे होते? तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकामध्ये, आणि यालाच पॉवर हाऊस म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत असं सुद्धा म्हणतात. तर ही जेव्हा ऊर्जा तयार होत असते, असं नाही आहे की आपण खाल्लं आणि लगेच ऊर्जा तयार झाली. याच्या मागे पण खूप साऱ्या अभिक्रिया, जैव रासायनिक अभिक्रिया होत असतात. जैव रासायनिक म्हणजे जैव म्हणजे जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी कनेक्टेड आहे, आणि रासायनिक म्हणजे जे रसायन होतं. तर आपल्या शरीरामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया होतात, फक्त आपल्याच नाही तर कोणत्याही सजीवांमध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया होतात त्यांना आपण बोलतो जैव रासायनिक अभिक्रिया. तर तुम्ही इन फ्युचर जर 11वी-12वीला सायन्स घेतलंय, तुमच्यापैकी काही डॉक्टर सुद्धा बनतील, तेव्हा अशा प्रकारच्या बऱ्याच जैव रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत ना त्यांचा अभ्यास आपल्याला करायला लागेल तेव्हा. ओके, तेव्हा आपल्याला असा जो अभ्यास आहे तो करावा लागतो. तर याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा तुम्ही हे बघितलेलंच आहे की सेल्युलर श्वसन काय आहे, प्रकाश संश्लेषण काय आहे, एरोबिक अनेरोबिक काय आहे. एरोबिक म्हणजे जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये श्वसन होतं त्याला बोलतात एरोबिक श्वसन, आणि जे ऑक्सिजन नसतो तेव्हा त्याला बोलतात अनएरोबिक श्वसन. ओके मॅम हा मॅम संश्लेषण म्हणजे काय? संश्लेषण म्हणजे आपण प्रकाश संश्लेषण म्हणजे तयार करणे, सिंथेसिस बोलतो ना आपण. प्रकाशाच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे प्रकाश असताना जेव्हा आपण एखादं अन्नपदार्थ तयार करतो, संश्लेषण म्हणजे तयार करणे. म्हणजे शोषून घेणे का, म्हणजे असे म्हणतात शोषून घेणं असं नाही म्हणू शकत, पण ती एक कॉम्बिनेशन प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आपण सूर्यप्रकाश शोषून घेतो, आपण पाणी शोषून घेतो आणि त्याच्यापासून आपण ऊर्जा तयार करतो, किंवा आपण त्याच्यापासून एक अन्नपदार्थ तयार करतो जसं की ग्लुकोज आहे. ओके, तर हे सगळं जे तयार करण्याचा प्रक्रिया असते त्याला संश्लेषण म्हणतात. शोषण वेगळं, संश्लेषण वेगळं. येस, कळलं? ओके, तर एरोबिक तुम्हाला सांगितलं की एरोबिक जी पद्धती आहे त्याच्यामध्ये जास्त एटीपी तयार होतात आणि अनएरोबिक श्वसनामध्ये कमी एटीपी तयार होत असतात. ओके, तर आपण जेव्हा नॉर्मली जेवतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे बॅलन्स डाएट तुम्ही ऐकलं असेल. बॅलन्स डाएटला आपण काय बोलतो की सकस आहार. ओके, त्या सकस आहारामध्ये काय असतं की आपण आपल्या जे ताट असतं आपलं त्याच्यामध्ये आपण कर्बोदके असली पाहिजेत. कर्बोदके आपण जास्त प्रमाणात खातो कारण आपल्याला जे आपण दिवसाला काम करत असतो, विविध कार्य करत असतो, आपल्याला त्याच्यासाठी जास्त एनर्जी लागते. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला जास्त ऊर्जेची गरज लागते जी आपल्याला कर्बोदकांमधून मिळते. तर कर्बोदके आपण जास्त प्रमाणात घेतो. त्याच्यानंतर प्रथिने आहेत. प्रथिनांमध्ये आपण काय करतो की प्रथिनं आपल्या शरीरामध्ये जी झीज झालेली आहे किंवा आपल्या शरीराचे मसल्स बनवणं किंवा नवीन अवयव जेव्हा घडत असतो तर त्याच्यासाठी मदत करत असतो. तर अशा प्रकारचे कर्बोदके किती पाहिजेत, प्रथिने किती पाहिजेत, फॅट्स किती पाहिजेत, विटामिन्स मिनरल्स किती पाहिजे, हे एक प्रमाण असतं आपल्या जेवणाचं, आणि त्याच प्रमाणामध्ये आपण जे आहे ते जेवण केलं पाहिजे. त्याला आपण बॅलन्स डाएट किंवा सकस आहार असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर आपण कर्बोदके ही जास्त प्रमाणात खात असतो आणि कर्बोदकांमधून आपल्याला एटीपी जी आहे ती मिळत असते. आणि या कर्बोदकांचं सुद्धा टप्प्याटप्प्याने विघटन होतं. असं नाही की कर्बोदकांचं विघटन झालं की लगेच एटीपी तयार झाले. यांचं टप्प्याटप्प्याने आता तुम्ही जेव्हा ऊसाचा रस काढताना बघितला असेल, ऊसाचा रस काढताना कसं बघतो आपण, जेव्हा पहिल्यांदा ऊस टाकतो तेव्हाच सगळं ज्यूस बाहेर पडतो का? नाही मॅम, ऊस टाकतो त्याच्यानंतर थोडस ज्यूस बाहेर पडतो, त्याच्यानंतर आपण परत तो ऊस टाकतो, त्याच्यानंतर काही ज्यूस बाहेर पडतो. असं करत आपण 4-5 वेळा तो ऊस टाकल्यानंतर आपल्याला जे रस आहे तो पूर्णपणे मिळतो. तसंच आपल्या शरीरामध्ये पण असतो. जेव्हा आपण कर्बोदके खातो तेव्हा पहिल्या स्टेप मध्ये थोडंसं विघटन होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर थोडंसं विघटन होतं. असं त्याचं पूर्ण विघटन होऊन पूर्ण त्याच्यातून एटीपी काढून घेण्यासाठी त्याच्या मागे खूप साऱ्या पायऱ्या आहेत. ओके, तर
हे जे आहे आपण याच्यामध्येच हे जे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं त्याला आपण पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतो. तर पेशी स्तरावर तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा ऑक्सिजन हे पेशीमध्ये जातं आणि अन्न पदार्थ जेव्हा पेशीमध्ये जातात तेव्हा त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यातून ऊर्जा तयार केली जाते. हे सगळं जे आहे ह्या ज्या अभिक्रिया आहेत ह्या पेशीमध्ये होतात आणि यालाच पेशी स्तरावरील श्वसन असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे पेशी स्तरावरील श्वसन जे आहे ओके हे दोन प्रकारचं श्वसन आहे. याच्यामध्ये पहिलं आहे ऑक्सी श्वसन आणि दुसरं आहे विनऑक्सी श्वसन. ओके तर ऑक्सी श्वसन म्हणजे तुम्हाला आता सांगितलं एरोबिक श्वसन ओके आणि विनऑक्सी श्वसन म्हणजे अनएरोबिक. तर ऑक्सी श्वसनामध्ये पहिल्यांदा 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. आता इथे लिहिलंय ऑक्सिडीकरण. कोणी मला सांगेल का ऑक्सिडीकरण म्हणजे काय? आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी ऑक्सिडेशन यूज केलं होतं. मॅम मी सांगू का? हा मॅम जसे ऑक्सिडीकरण होत असताना दोन्ही पदार्थांमधून जेव्हा ऑक्सिडीकरण होते आपण पदार्थ स्वीकारतो आणि एक पदार्थ निघून जातो त्याला ऑक्सिडीकरण असे म्हणतात. जसे जातो त्याला ऑक्सिडीकरण होत असताना आपण ऑक्सिजन हा भाग घेत नाही. ओके आता आपण पूर्णपणे प्रोसेस जी आहे प्रक्रिया जी आहे ती नंतर बघूया. आता आपण फक्त ऑक्सिडीकरण ह्या शब्दाचा अर्थ बघतोय. ऑक्सिडीकरण म्हणजे काय की कोणत्याही आता हे कर्बोदकेच आहेत ओके याच्यामध्ये जरा म्यूट करा बाकीच्यांनी. ही जी कर्बोदके आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन टाकतो ऑक्सिजन ऍड करतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. ओके ऑक्सिडीकरण म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड करतो बेरीज करतो त्याची. ओके सो त्याच्यामध्ये काय होतं की आपण यांचं 3 टप्प्यांमध्ये पहिल्यांदा एरोबिक रेस्पिरेशन होतं म्हणजे एरोबिक ऑक्सिश्वसन होतं. त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे तो आहे ग्लायकोलिसिस. ग्लायको आणि लिसिस या शब्दांची जर फोड आपण बघितलं ग्लायको म्हणजे ग्लुकोज ओके आणि लिसिस म्हणजे विघटन. तो जेव्हा आपण ग्लुकोज पहिल्या ज्या स्टेप आहे पहिली जी पायरी आहे याच्यामध्ये आपण ग्लुकोजचं विघटन करतो. तर हे जी प्रोसेस आहे ती आपल्या पेशी द्रव्यामध्ये होते. तर या पेशी द्रव्यामध्ये काय होतं की ग्लुकोजचा जो एक रेणू असतो त्याचं टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि त्याच्यापासून पायरुविक आम्ल बनतं, एटीपी बनतं, NADH2 बनतं आणि पाणी यांचे 2 रेणू तयार होतात. ओके आता ही जी काय रिॲक्शन आहे ती आपण नंतर बघू. आता जस्ट तुम्हाला एवढं सांगते की पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये काय होतं की ग्लुकोजचा एक जो मॉलिक्यूल आहे किंवा रेणू आहे त्याचं स्टेप वाईज पायरीने विघटन होतच जातं. जेव्हा ह्या ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड मध्ये रूपांतरण होतं पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही लिहून पण ठेवू शकता हे की पहिल्या स्टेप मध्ये काय होतं ग्लुकोज ऍरो करून लिहा पायरुविक ऍसिड किंवा पायरुविक आम्ल. ओके हे होतं पहिल्या स्टेप मध्ये आणि हे जेव्हा होत असतं तेव्हा त्याच्यापासून एटीपी बाहेर निघतात, NADH2 बाहेर निघतं आणि पाण्याचे रेणू सुद्धा बाहेर पडतात. ही झाली पहिली स्टेप. मॅम हा मॅम पायरुविक आम्ल हे काय असतं? हे एक प्रकारचं रसायन आहे आपल्या शरीरामध्ये जे तयार होतं ते ऍसिड. ओके सो या प्रक्रियामध्ये तयार झालेले जे पायरुविक आम्लाचे जे रेणू आहे ओके ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूंमध्ये रूपांतरित. पहिल्यांदा हे जे पायरुविक रेणू आहेत ते नंतर ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूंमध्ये रूपांतरित होतं त्यांचं आणि या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू म्हणजे CO2 ते 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. ओके तर ही जी रिॲक्शन आहे मी तुम्हाला नंतर एक प्रॉपर त्याचं डायग्राम सुद्धा दाखवेन म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की नक्की कशी रिॲक्शन होते ती आपल्या सेलमध्ये. ओके येस मॅम.
ओके, तर ही झाली पहिली स्टेप, ग्लुकोज विघटन. दुसरी जी स्टेप आहे त्याला म्हणतात क्रेब्स सायकल किंवा ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. ओके, तर ऍसिटिल कोएन्झाइम ए पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही बघितलं असेल की ऍसिटिल कोएन्झाइमचे जे रेणू आहेत, हे पहिलं जी प्रोसेस आहे ती पेशी द्रव्यात होते. पेशी द्रव्यातून हे पायरुविक आम्ल तयार झाल्यानंतर पायरुविक आम्लांपासून ऍसिटिल कोएन्झाइम ए बनतात. हे ऍसिटिल कोएन्झाइम ए हे पुढे जाऊन एक मिनिट तुम्हाला मागचे डायग्राम दाखवते. हा, तर हे ऍसिटिल कोएन्झाइम जे आहे ते या पर्टिक्युलर जे तंतुकणिका आहेत याच्यामध्ये जातात आणि तिथे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र हे तिथे जी चक्रीय अभिक्रिया आहे, म्हणजे ही सायकल अभिक्रिया आहे. ओके, ही जी आहे ही इथे राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे जे ऍसिटिल कोएन्झाइम ए यांच्या रेणूतील जे ऍसिटिल आहे ग्रुप, त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड बनतो, पाण्याचे रेणू बनतात, NADH2 बनतं, FADH2 आणि ATP बनतं. तर पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय ग्लुकोज विघटन होतं, ज्याच्यात ग्लुकोज पासून पायरुविक आम्ल तयार होतं आणि नंतरच्या स्टेप मध्ये पायरुविक आम्लापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए बनतं. हे सगळं कुठे होतं, तर पेशी द्रव्यात होतं. नंतर तयार झालेलं ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे हे कुठे येतं, तंतुकणिकांमध्ये म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं आणि तिथे एक चक्रीय अभिक्रिया तयार केली जाते. या चक्रीय अभिक्रियेमध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे त्यांचं पूर्ण ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याच्यापासून काय बनतं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर म्हणजेच पाणी, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू जे आहेत ते बनले जातात. ही झाली दुसरी पायरी. त्याच्यानंतर जी आहे ती आहे तिसरी पायरी, ज्याला आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी असं सुद्धा म्हणतो. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC रिॲक्शन. तर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकांमध्ये, ही जी तिसरी स्टेप आहे ती सुद्धा तंतुकणिकांमध्येच होते. वरील सर्व प्रक्रियांच्या वेळेस जे NADH तयार होतात, जे FADH तयार होतात आणि म्हणजे याच्यापासून NADH2 तयार होत असतं, त्याच्या प्रत्येक रेणूंपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू आपल्याला पुढे जाऊन मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त अजून पाण्याचे रेणू सुद्धा बनतात, जे आपण आधीच बघितलेले आहे. कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2. ओके, अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण विघटन होतं आणि त्याच्यापासून ऊर्जाच नाही तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी सुद्धा मिळतं. ओके, सो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऑक्सिश्वसन. ओके, तुम्हाला कळलंय ही याच्यामध्ये काय काय आहे. पहिलं आहे ग्लुकोज विघटन, दुसरं आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि तिसरं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. आता जेव्हा तुम्ही तुमचं पुस्तक एकदा बघाल त्यावेळेस तुम्ही हे परत एकदा वाचून घ्या. आता मी तुम्हाला मगासपासून सांगते की NADH2 आहे, FADH2 आहे. तर हे NAD आणि FAD काय आहेत, तर हे सुद्धा एनर्जी मॉलिक्यूल आहेत. तर यातल्या एनर्जी म्हणजे ऊर्जेचंच जे आपण चलन म्हटलं होतं त्याप्रमाणे आहे. NAD म्हणजे आहेत निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FAD जे आहेत ते आहे फ्लेविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे आपल्या शरीरात पेशी श्वसनात मदत करणारे सहविकर आहेत. तुम्हाला माहिती विकर म्हणजे काय, सहविकर म्हणजे काय? मॅम सेल्युलर रिस्पायरेशन नाही. आता तुम्हाला माहिती असेल की कुठलीही, आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हे ऐकलंच असेल की कोणतीही अभिक्रिया घडण्यासाठी त्याच्यामध्ये काही विकर जे आहेत ते म्हणजे कॅटलिस्ट बोलू शकतो आपण, ते कार्यरत असतात जे त्या अभिक्रियेमध्ये कोणताही सहभाग घेत नाहीत, परंतु ती अभिक्रिया जलद पद्धतीने होण्यासाठी किंवा तिचं व्यवस्थित कार्यरत होण्यासाठी काही कॅटलिस्ट म्हणजे स्वीकर यूज केले जातात. ओके, त्यातलेच हे NAD आणि FAD आहेत. ओके, जे ही जैव रासायनिक अभिक्रिया आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी
ती जलद गतीने होण्यासाठी ते जे आहे ते आपल्याला मदत करत असतात. ओके, नंतर आपण बघूया की एटीपी म्हणजे काय. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. ओके, याच्यामध्ये एनर्जी असते. ओके, एनर्जीने संयुक्त असा हा रेणू असतो. याच्यामध्ये फॉस्फेटचे 3 रेणू जे आहेत ते एकमेकांना बंधांनी जोडलेले असतात. म्हणून आपण बोलतो बघा ॲडिनोसिन ट्राय. ट्राय म्हणजे 3 रेणू असतात. फॉस्फेटचे 3 रेणू असतात जे एकमेकांशी बंधांनी जोडलेले असतात. ओके, या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. या पेशींमध्ये आवश्यकतेनुसार या रेणूंचा पेशींमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून, आता आपल्या पेशींमध्ये ही जे एटीपी मॉलिक्यूल आहे त्यांचं ते साठवले जातात. तेव्हा जेव्हा पण आपल्याला गरज असते तेव्हा हे एटीपी बाहेर निघतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा जी आहे ती प्रोव्हाइड करत असतात. आता रासायनिक दृष्ट्या एटीपी म्हणजे ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड्स पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून त्यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज ही एक शर्करा आहे आणि त्यात एक फॉस्फेटचे 3 रेणू असतात. हे या प्रकारे बनलेले आहेत. ओके, आणि एटीपी जे आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितलं, ओके, तर ॲडेनाइन तुम्हाला माहिती आहे, ॲडेनाइन हा वर्ड तुम्ही कुठे ऐकलेला आहे? कोणी सांगेल मला? मॅम आताच ऐकलंय. हा, आताच ऐकलंय. तुम्ही डीएनए मध्ये ऐकलंय? हो मॅम, ॲडेनिन ग्वानिन. येस मॅम, ऐकलंय. ॲडेनिन ग्वानिन. ॲडेनाइन काय आहे? ज्याला आपण म्हणजे आता इथे त्यांनी सांगितले नत्रयुक्त रेणू म्हणजे नायट्रोजनस बेस बोलू शकतो आपण, जे आपल्या डीएनए मध्ये सुद्धा असतो हा मॉलिक्यूल. ओके, तर ॲडेनाइन असतो, त्याच्याबरोबर रायबोज शुगर म्हणजे हा जो शर्करेचा रेणू आहे तो एक जोडलेला असतो आणि त्याच्याबरोबर अजून फॉस्फेटचे 3 ग्रुप जे आहेत ते जोडलेले असतात. तर एटीपी जेव्हा 3 फॉस्फेट ग्रुप असतो तेव्हा आपल्यामध्ये एटीपी असते आणि एटीपी जेव्हा आपण हा वापरून घेतो तेव्हा त्याच्यातून एक फॉस्फेट जो आहे तो निघून जातो आणि याला एटीपीचा एडीपी बनतं. तर आपण जेव्हा एटीपी मधली ऊर्जा म्हणजे ऊर्जा जेव्हा वापरतो तेव्हा त्यातला जो एक फॉस्फेट ग्रुप आहे तो निघून जातो. तो अशा प्रकारे जी ऊर्जा आहे ती मुक्त होते. ओके, तर अशा प्रकारे एटीपी पासून जेव्हा एडीपी बनतं तेव्हा आपल्याला आपल्या शरीरात जी पण एटीपीच्या फॉर्म मध्ये साठवलेली ऊर्जा आहे ती आपण वापरू शकतो. ओके, तर आतापर्यंत कळलं की आपण आतापर्यंत काय बघितलं याच्यामध्ये की सजीवांमध्ये जीवन प्रक्रिया कशी होते. 2 प्रकारचं श्वसन आहे. शरीर स्तरावरचं श्वसन आहे ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. त्याच्यानंतर जे पेशी स्तरावरचं श्वसन आहे जे आपल्या पचन संस्थेतून आलेलं अन्न आणि श्वसन संस्थेतून आलेलं ऑक्सिजन याचं रिॲक्शन होऊन याच्यापासून एटीपी बनतात. ओके, याच्यापासून ऊर्जा तयार होते आणि या प्रकारे पूर्णपणे आपलं श्वसन जे आहे श्वसन संस्था जी आहे ती कार्यरत असते. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की पेशी स्तरावर कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन्स होतात म्हणजे ज्या कोणत्या प्रकारच्या अभिक्रिया होतात. तर पेशीमध्ये 3 प्रकारे पहिल्यांदा या कर्बोदकांचं विघटन होतं. पहिलं जे आहे ते ग्लुकोज विघटन ज्याच्यामध्ये ग्लुकोज पासून पायरुविक आम्ल बनतं. ओके, त्याच्यानंतर पायरुविक आम्लापासून पुढे जाऊन ऍसिटिल कोएन्झाइम ए बनतं. ही रिॲक्शन कुठे होते? ही अभिक्रिया आहे तंतुकणिकेमध्ये. नाही, पहिली जी आहे कुठे होते? पेशी द्रव्य ग्लुकोज मध्ये. करेक्ट, पेशी, हा सायटोप्लाझम, करेक्ट. आणि त्याच्यानंतर जी आहे ती तंतुकणिकेमध्ये होते. याच्यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए याच्यापासून एक चक्रीय अभिक्रिया तयार होते आणि याचं जे ऍसिटिल कोएन्झाइमचे रेणू आहे त्यांचं पूर्णपणे ऑक्सिडायझेशन होतं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2, FADH2, ATP हे सगळे रिलीज होतात. तर हे तंतुकणिकेमध्ये होतात. पुढची जी पायरी आहे, पुढची जी अभिक्रिया आहे ती सुद्धा तंतुकणिकेमध्येच होते ज्याला आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी असं म्हणतो. ओके, या इलेक्ट्रॉन वहन साखळी ही सुद्धा तंतुकणिकेमध्ये होते
आणि जे पण काही NADH2 आहेत, FADH2 आहे, त्याच्यापासून ATP बनण्याचं जे काम आहे ते होत असतं. अशा प्रकारे ऑक्सिश्वसन हे जे पहिले 3 स्टेप जे आपण बघितले आहेत त्या ऑक्सिश्वसनाच्या स्टेप्स आहेत. ओके मॅडम. ओके, ह्या ज्या आपण सगळ्या ज्या स्टेप्स बघितल्या आहेत त्या ऑक्सिश्वसनाच्या ज्या पायऱ्या होत्या त्या आपण बघितल्या आहेत. ओके, आणि ह्या सगळ्या आपल्या पेशी स्तरावर होणाऱ्या अभिक्रिया आहेत आणि या पेशी स्तरावरच्या अभिक्रियांपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ती मिळत असते. ओके, आता मला नेक्स्ट लेक्चरमध्ये जमल्यास मी तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पायऱ्या होतात ह्या मी तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की ही फक्त एक पायरीची प्रोसेस नाही आहे, तर याच्यामध्ये खूप साऱ्या पायऱ्यांचा समावेश असतो आणि प्रत्येकामधून किती ATP रिलीज होतात, प्रत्येक पायरीवर हे ATP मॉलिक्यूल जे आहेत ते रिलीज होत असतात, ते मुक्त होत असतात. परत त्याच्यानंतर ATP पासून ADP बनतो आणि आपल्याला जी ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळत असते. ओके, तर एकदा तुम्ही लेक्चर नंतर हा जो चॅप्टर आहे तो वाचा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या वेळेस परत एकदा रिवाइज करूया. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅम नो तुम्ही मॅम, जे नो डाऊट. हा, नो मॅम नाही. पायल काहीतरी बोलतो. नाही मॅम डाऊट. मॅम ती क्रिया सांगितली असली होते ती कशात घडते? परत एकदा बोल. पहिले सांगितलं होतं ग्लुकोज आणि ग्लुकोजच्या नंतर पायरुक आम्लमध्ये घडते, पुन्हा हा, हा. कोएन्झाइम मध्ये घडते. ही प्रक्रिया कशात घडते ही क्वेश्चन. पेशी द्रव्यामध्ये होते. पेशी द्रव्यात. तुम्ही ते मायक्रोप्लेट काय सायटोप्लाझम आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. नंतरच्या ज्या 2 आहेत प्रोसेस त्या तिथे होतात. येस मॅम. ओके, ठीक आहे, आपण इथे थांबूया मग आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये याच्या नंतरचा पार्ट जो आहे तो कंटिन्यू करूया. ओके, तुम्ही गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड Bye. नाईट, स्वीट ड्रीम. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. बाय.